थोडीशी तयारी करायची आहे त्यासाठी. टायमर लावलेला आहे आणि टायमर तुम्हाला इथून आता मात्र थोडीशी घाई करावी लागेल. टायमर थांबणार नाहीये, लक्षात असू द्या. एका बाजूला जर पाहिलं तर कुलदीप स्ट्रायकिंग वर आणि नॉन स्ट्रायकिंग वर अल्पेश आपल्याला पाहायला मिळते. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाजीसाठी गोलंदाज आलाय रोहित. हॅलो, 18 मिनिटामध्ये इनिंग तुम्हाला कंप्लीट करायची आहे, लक्षात असू द्या. 18 मिनिट असणार आहे इनिंग कंप्लीट करण्यासाठी. 5 षटकं तुम्हाला ही कंप्लीट करायचीच आहेत. इथून पाहतोय कुलदीप आलाय. पहिला चेंडू या ठिकाणी हाताळण्यासाठी गोलंदाज जर पाहिला तर मिस्टर रोहित याला पाहतोय आपण. पहिला चेंडू जर पाहिला तर थोडासा वाईट लाईनच्या बाहेर. पहिलाच चेंडू वाईट टाकलाय. वाईट +1 दोन धाबा या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळत आहेत. रोहित कडून जर पाहिलं तर जो पहिला चेंडू हाताळला गेला, थोडासा विचार होता की ऑफस्टिकच्या बाहेर टाकावा, परंतु तो जास्त बाहेर गेला आणि त्याचमुळे जर पाहिलं तर आज चेंडू अवांतर धाव या ठिकाणी घोषणा केली गेली. इथून आपण पाहतोय पायावर चेंडू आदळलाय. चेंडू जर पाहिलं तर रन्स मात्र लेग बाईटच्या रूपाने येईल. सिंगल रन्स येते. स्ट्राईक मात्र रोटेट करताना आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला अल्पेश, मागच्या मॅचमध्ये अल्पेशने खूप चांगली फलंदाजी केली आणि त्याला जाणलं जात आहे, जो त्याची खेळी पाहिली जाते नेहमीच. इथून आपण पाहतोय धोका आहे फलंदाजाला. गॅदर करता आला नाहीये त्या ठिकाणी. जर व्यवस्थित गॅदर केला असतं तर मात्र आपण पाहतोय इथून विकेट आला असता आणि पहिला विकेट नक्कीच कुलदीपला माघारी परतावं लागलं असतं. सिंगल रन्स आलाय. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तब्बल 4 या आकड्यावर, जिथे आतापर्यंत आपण पाहतोय 2च चेंडूचा खेळ झालाय. एक्स्ट्रा रन्स देखील येताना आपल्याला पाहायला मिळाले. अल्पेश पुन्हा एकदा स्ट्रायकिंगवर. इथे आपण पाहतोय थोडासा शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, परंतु चेंडूला खेळून काढलाय. फक्त इरादे पक्के होते की या चेंडूवर मी सिंगल काढीन. सिंगलच्या रूपाने मात्र इथे आणखीन 1 रन वाढवला जातोय. 5 धावा आतापर्यंत आपण पाहतायत. मॅचचा आनंद घेताना आपण पाहतोय 20,000 व्ह्युअर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत आतापर्यंत, ज्यांनी मॅचचा आनंद घेतलाय. असे 20,000 प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळाले युट्यूबच्या माध्यमातून. पाटील नेटवर्क खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर खूप चांगलं काम या टुर्नामेंटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी 6 कॅमेरे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या टुर्नामेंटची आणखीन एक चांगली रंगत वाढवताना पाटील नेटवर्कचं देखील साथ मिळताना. षटक क्रमांक पहिला आणि पहिल्या षटकातील आतापर्यंत चेंडूचा खेळ जर पाहिला तर 5 झालाय आणि धावसंख्या स्कोर कार्ड वरती 6. शेवटचा चेंडू होता. थोडासा वेग वाढवण्याचा काम केला रोहितने. वेग देण्याचा प्रयत्नात जर पाहिलं तर चेंडू थोडासा नो लाईनच्या आधी चेंडू पडला जातोय आणि त्याचमुळे नोचा इशारा येतोय पंच चिराग तर यांच्याकडून. अतिरिक्त धाव मोजली जाईल. याही वेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा नोचा कॉल आहे. नो वर 1 + नो अशा एकंदरीत 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 ने वाढेल. स्कोर कार्ड जर पाहिलं तर आतापर्यंत 9 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. वेग देण्याचा प्रयत्न केला जातोय गोलंदाज रोहित कडून. पहिलं षटक आहे. पहिलं षटक आतापर्यंत हाताळण्यासाठी जर चेंडूचा वापर विचारला तर आतापर्यंत 8 चेंडू वापरण्यात आलेले आहेत, परंतु अजूनही 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. हा चेंडू चांगला आहे. चांगला लेंथ लाईन ही वापरणं गरजेची आहे. जिथे आपल्याला पाहायला मिळाली थोडीशी स्लोवर केली, चेंडूला व्यवस्थितपणे पिचिंग केलं आणि तदनंतर चेंडू चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. सिंगल रन्स मिळते. ओव्हरची होते समाप्ती. 1 षटक कंप्लीट झालाय आणि 1 षटकानंतर धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 10 या आकड्यावर. चांगली सुरुवात मी म्हणेन ज्या पद्धतीने केली गेली. बॅटिंग करणाऱ्या टीमने 10 रन्स आतापर्यंत बनवले आहेत. म्हणजे इथून येणाऱ्या 6 षटकांचा जर विचार केला तर कमीत कमी 50 ते 60 डावा इझिली डन करू शकतात अशाच पद्धतीचे जर तुमची बॅटिंग राहिली. एका बाजूला आपण पाहतोय मिस्टर कुलदीप, जो ओपनिंग फलंदाज, नक्कीच स्ट्रायकिंगवर फर्स्ट स्ट्राईक घेतली होती त्यांनी आणि आता मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूचा सामोरे करताना गोलंदाज अभय आपल्याला पाहायला मिळतोय. अभयचा हा चेंडू खाली राहिला आणि सरळ यष्टनला चित होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि थोडंसं जर पाहिलं तर चेंडू खाली राहिला, त्यामुळे चेंडू खेळताना जर पाहिलं तर बॅट व्यवस्थितपणे लागली नाही आणि तदनंतर आपण पाहतोय सरळ चेंडू यष्ट्यांवर आदळला जातोय. गडी बाद. नाही
ते चालूच. हो हो, फक्त आपण इनिंग ब्रेक देतो ना, 10 सेकंद आहे. जा थँक्यू व्हेरी मच. नवीन फलंदाज करण आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याच्याकडे पाहिलं जाईल. आतापर्यंत जर पाहिलं तर अल्पेश सारखा एक खेळाडू जो आहे तो मैदानाच्या आतमध्ये ज्याची बॅटिंगसाठी तो मानला जातोय, आपल्या टीमकडून एक चांगला फलंदाज म्हणून ज्याची चर्चा होते, तिथून मात्र आपण पाहतोय यावेळेस आपण पाहतोय अभयचा हा चेंडू होता. अभयचा चेंडू सिंगल रन्सने इथून मात्र आपण पाहतोय 1 रन्स त्याच्या विरोधात काढलाय. फटका सुरेख आहे, परंतु समोरच्या दिशेने अभय पुन्हा एकदा फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवतोय. रन्स मात्र मिळणार नाहीये, डॉट चेंडू येतोय. टी शर्ट्स आपण पाहू शकता, जी मॅन ऑफ द मॅच ची टी शर्ट्स ज्या पद्धतीने येलो अँड ब्लॅक स्टार अगदी मागे. आणि यावेळेस आपण पाहतोय 2 क्षेत्ररक्षकांकडून घडली चुकी आणि चेंडू चाललाय सरळ सीमारेषे पार. चौकार 4. इथून आपण पाहतोय 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचतोय 15 या आकड्यावर. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न रोखलाय. आतापर्यंत 2 चेंडू असे आले अभयला आणि ते इथून मात्र रोखले गेले. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते अभय याची. आणि इथून पूर्णपणे थांबवण्याचा प्रयत्न केलाय. एक चौकार जरूर आला होता, थोडीशी मिसफिल्ड झाली होती. आणि तदनंतर आपण पाहतोय पुन्हा एकदा कमबॅक. याही वेळेस आपण पाहतोय खराब क्षेत्ररक्षण, चेंडू चाललाय सीमारेषे पार. आणखीन येतोय एक चौकार 4. थँक्यू. 2 षटक कंप्लीट झाले आहेत आणि 2 षटकानंतर धावसंख्या जर पाहिली तर 19 धावा 1 गडीच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळतोय. जिथे एका बाजूला आपण पाहिलं तर करण माची जो एक पहिला चेंडू केला, पहिल्या चेंडूवर सिंगल रन्स बनवली, पण ते दुसऱ्या बाजूला अल्पेश माची जर विचार केला तर 8 मध्ये 10 धावा त्याच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अल्पेशची चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. रन रेटचा जर विचार केला तर आतापर्यंत करण रन रेट 9.50च्या सरासरीने खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय संघ महालक्ष्मी वडकुंड संघ. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा रोहितला आणलंय गोलंदाजी मार्कवर. सिद्धिविनायक टीम आपल्याला पाहायला मिळते. याही वेळेस आपण पाहतोय बॅटची एज लागली लिकेज हाताने जर पाहिलं तर चेंडू चाललाय शॉर्ट थर्डमॅन रिजनला, जिथे आपण पाहतोय उत्सव मिश्रा जिथे कुठे असतील तर प्लीज आपण इथे कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. याही वेळेस आपण पाहतोय वेगवान चेंडू पाहायला मिळाला. खूप चांगला चेंडू. नक्कीच मागच्या ओव्हरमध्ये देखील आपण पाहिलं तर रोहितला खूप वेग देताना चेंडूवर, परंतु त्यानंतर आपण पाहिलं 2 चेंडू थोडेसे वेग देताना नोटचे देखील हाताळले होते. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. हा ऍक्शन पाहू शकतात आपण ज्या पद्धतीने केली जाते. थोडंसं फलंदाजाला इथून जर पाहिलं तर लक्ष जास्त वेधलं जात आहे या चेंडू खेळताना, आणखी ती नजर ठेवणं गरजेचं आहे. धावसंख्या जर पाहिली तर आणखीन 1ने वाढेल. स्कोर कार्ड जर पाहिलं तर जाऊन पोहोचतोय 21 रन्स 21 धावा. यावेळेस खूप चांगला चेंडू पडल्यानंतर अगदी स्किट होतोय चेंडू. त्या पद्धतीचं विकेट आज आपल्याला पाहायला मिळतंय. डॉट चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 2 चेंडू डॉट, 2 चेंडू सिंगल, अशा पद्धतीने गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर रोहित. आणखीन एक सिंगल आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचेल 22. लॉस ऑफ 1 विकेट. गडी मात्र लवकर एक बाद झाला, परंतु त्यानंतर या पारीला सांभाळण्याचं काम 2 फलंदाजांनी इथे मात्र चांगल्या पद्धतीने केलंय. खास करून मी अल्पेशचं नाव घेईन.
ज्याने आतापर्यंत जर पाहिलं तर चांगली बॅटिंग केले आपल्या संघासाठी. नक्कीच 11 धावांचं योगदान देताना आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सिंगल रन्स मिळेल आणि जाणीव आहे रोहितच्या विरोधात बॅटिंग करायचे. इथून जर पाहिलं तर येणाऱ्या षटकांमध्ये जर पाहिलं तर येणारे जे 3 षटक आहेत 18 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि त्या 18 चेंडूमध्ये अटॅक करणं हे आपल्याला पुढे सहज पूर्ण होईल. त्याचमुळे त्याच पद्धतीचं इथे मात्र नियोजन केलं गेलं. 3 षटक कंप्लीट झालेत. पहिल्या षटकामध्ये आल्या 10 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 9 धावा आणि तिसऱ्या षटकांचा जर विचार केला तर अगदी सुरेख गोलंदाजी करत असताना फक्त आणि फक्त 4 धावा या ठिकाणी पाहायला मिळाल्या आहेत. 3 षटक 18 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. येणारे 3 षटक म्हणजे 18 चेंडू अजूनही पाहिलं जाईल किती धावा बनवल्या जातील. इथून आल्यात 23 धावा. अजून आपण पाहतोय 18 चेंडूत किती धावा येतील. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अभयला आणलंय. पहिला चेंडू गॅप मध्ये खेळलाय. वाह सुरेख फटका आणि चेंडू जर पाहिलं तर सरळ जाऊन पोहोचतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगला फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकाला जर पाहिलं तर कुठलाही प्रयत्न करू दिला नाही हा चेंडू रोखण्यासाठी. गॅपमध्ये चांगला फटका चौकार. पुन्हा एकदा हा गॅप आहे. दुसरा गॅप पाहायला मिळतोय बॅक टू बॅक. आधी खेळला ऑफ साईड रिजन मध्ये आपण पाहतोय खूप चांगल्या पद्धतीने. आता मात्र ऑन साईड रिजनला जो गॅप पाहिला गेला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये तो गॅप खूप महत्वाचा. इथून मात्र 2 चेंडूवर 2 चौकार मारल्यानंतर आता मात्र थोडीशी चर्चा होते. कारण की गोलंदाज जर पाहिला तर मुख्य गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय अभय आणि त्याच गोलंदाजावर आता मात्र हल्ला बोल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडूवर 2 चौकार आले आहेत. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जर पाहिला तर सिंगल रनासाठी जाईल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत स्कोर कार्ड जाऊन पोहोचते 32 रन्स. 32 धावा. 32 धावा 1 गडीच्या मोबदल्यात 3.3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. 21 वर खेळतोय चांगल्या पद्धतीने अल्पेश माची. करंचा हा फटका आपण पाहतोय पुन्हा एकदा रोखलाय चेंडूला. चांगलं क्षेत्ररक्षण चेंडूला पकडलाय. रन्स मात्र मिळेल सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिले तर 33 रन्स 33 धावा. 4 चेंडू झाले आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. याही आपण पाहतोय हा फटका. इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा तीच चुकी झाली. आधी 2 क्षेत्ररक्षकांकडून चुकी झाली होती परंतु आता मात्र आपण पाहतोय तिथे क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला आणि रॉय होता. रॉयच्या अगदी खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारासाठी. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता ज्या पद्धतीने फटका सजवला होता परंतु रॉयचं क्षेत्ररक्षण आणि अल्पेश पहा खूप चांगल्या पद्धतीत कॉन्फिडन्सली इथे बॅटिंग करताना आणि तिथे मात्र आपण पाहतोय चौकार हासिल करताना अल्पेश माची. प्रयत्न तर नक्कीच केले होते रॉयने देखील. तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये चेंडू जर पाहिला तर बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन पोहोचतोय. 4 धावा मिळत आहेत आणि 4 धावाने धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते तब्बल 37 रन्स. 37 धावा स्कोर कार्ड वरती. पुढचा चेंडू याही वेळेस आपण पाहतोय फटका सुरेख आहे. इथे रनआउटची चान्स आणि नो डाऊट खूप चित्ते की दौड ज्या पद्धतीने म्हटलं जात आहे ना तीच दौड या ठिकाणी लगावली गेली होती. अल्पेश आपला विकेट वाचवण्यासाठी परंतु विकेट वाचवू शकला नाही आणि तदनंतर आपण पाहतोय रनआउटच्या रूपाने कधी बाद. यस इथे आपण पाहतोय अजूनही 5 मिनिटाचा अवधी आहे. लक्षात असू द्या षटक अजूनही एक तुम्हाला हाताळायचं आहे 5 मिनिटाच्या आत. टायमर ऑन आहे. चला बॅटिंग करणारी टीम तुम्ही देखील जास्त टाइम घेऊ नका. 10 सेकंदामध्ये तुमचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला पाहिजेत. परंतु इथून आपण पाहतोय 4 षटक कंप्लीट झाले त्यामुळे ऑफिशियल ब्रेक आणि इथून आपण पाहतोय पाणी पुरवलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये. ऍक्च्युली काय माहिती का जे नंतर जे करतात ना त्याच्यामुळे टाइम जास्त
वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय स्वर्गीय सुमित दादा प्रतिष्ठान पालघर चषक, एक भव्य दिव्य आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय, ज्याची चर्चा आजच्या रात्रीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर केली गेली. तब्बल जर पाहिलं तर 20,000हून जास्त प्रेक्षकांनी यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहिली. आता देखील जे जॉईन आहेत त्यांचं देखील आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय या टुर्नामेंटच्या माध्यमातून. ही स्पर्धा खास आहे. इथून जर पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आलोकला आणलंय, मागच्या मॅचचा हिरो ज्याला पाहिलं जात आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय फलंदाज कुणाल मैदानाच्या आतमध्ये. कुणालला जर पाहिलं तर जास्तीत जास्त क्षेत्ररक्षणासाठी जाणलं जातंय, परंतु आज बॅटिंग इथे मला करावी लागेल. तेच मात्र पाहताना इथून आपण पाहतोय व्हाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धाव या ठिकाणी नक्कीच मोजली जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्ड जर पाहिलं तर 38 रन्स. हो, इथे मात्र आपण पाहतोय थोडासा चेंडू जर पाहिलं तर टॉस केला, त्यानंतर आपण पाहतोय फटका बनवायचा होता, परंतु बॅट जास्त फेस ओपन केला आणि त्यानंतर आपण पाहतोय बॉक्स विकेटच्या रूपाने कडे बाद, फलंदाज बाद होतोय. नक्कीच वेलकम संदेश पाटील सर यांचं आगमन होताना आपल्याला पाहायला मिळते, या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. या आपण आपलं सहर्ष स्वागत आहे. नक्कीच मॅचचा आनंद घेत आहेत, परंतु या मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा. इथून आपण पाहतोय आणखीन एक चांगला फटका पाहायला मिळाला. चेंडू जर पाहिलं तर सिंगल रनसाठी जाईल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर एकंदरीत 39 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती झाल्या आहेत. याही वेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा पायामधील चेंडू सिंगल साठी गेलाय आणि जाणीव आहे. इथून अल्पेशचा विकेट गेल्यानंतर आता मात्र सिंगल सिंगल चालू ठेवायचं, तेच मात्र विचार विनिमय मैदानाच्या आतमध्ये. जे जे फिल्डिंगसाठी जो स्टँडर्ड ठेवलेला आहे खेळाडू कक्ष, तिथे कोणी बाहेरचं बसू नये ही विनंती केली जाईल. जो फिल्डिंग करणाऱ्या टीमचा खेळाडू कक्ष आहे तिथे कोणीही बसू नये. फक्त फिल्डिंग करणारे आणि त्यांचे समर्थक असतील, बाकी कोणी बसू नये प्लीज. या सर संदेश पाटील सर, आपलं सहर्ष स्वागत आहे. नक्कीच विनंती केली जाते आपण मुख्य व्यासपीठावर या. आमच्या आयोजकांकडून विनंती आहे तुम्हाला. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक. 41 धावा स्कोर कार्डवरती आणि चांगली गोलंदाजी केली या ओव्हरमध्ये आलोकने. हा शेवटचा चेंडू देखील चांगला आहे, चेंडूला खेळलाय, परंतु सिंगल रन्स रोखू शकणार नाहीये. सिंगल आलाय. 42 रन्स. ओव्हरचा होतोय समाप्ती. षटक क्रमांक 5 कंप्लीट झालाय. त्याचप्रमाणे आपण पाहतोय तुषारजी बसवत या ठिकाणी उपस्थित आहेत. या आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. या तुषार, एक चांगला लेफ्ट आर्म बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी पालघरमधील चांगलं नाव आहे तुषार बसवत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. मुख्य व्यासपीठावर आपलं नक्कीच वेलकम केलं जाईल. अगदी शेवटची ओव्हर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचे षटक मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज जर पाहिलं तर रॉयला आणलंय. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या जर पाहिली तर 42. लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 गडी आतापर्यंत बाद झाले आहेत. पुन्हा एकदा यावेळेस फटका चांगला आहे, गॅपमध्ये खेळलाय. वाह, कारण माची आपल्याला पाहायला मिळते. तिथे मात्र खूप चांगला फटका. चेंडूला पाठवलंय सीमारेषे पार चौकारासाठी. अगदी 2 क्षेत्ररक्षकामध्ये गॅप पाहायला मिळाला आणि तोच गॅप या ठिकाणी चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय आणि चांगला फटका पाहायला मिळाला चौकारासाठी. 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय एकंदरीत 46 रन. 46 धावा आतापर्यंत झाल्या आहेत. अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. इथून धावसंख्या 50 ते 55 धावा नक्कीच येण्याचे चान्सेस आहेत. दुसरा चेंडू असेल. रॉयवर पहिल्याच चेंडूला इथे जर पाहिलं तर आक्रमण केलं आणि चेंडूला पाठवलं सीमारेषे पार. दुसरा चेंडू आपण पाहतोय इथून समजदारी आहे. चेंडू पायावर होता थोडासा आणि त्याचमुळे जर पाहिलं तर स्ट्राईक रोटेट करणं देखील खूप गरजेचं आहे आणि तेच स्ट्राईक रोटेट करताना आपल्याला पाहायला मिळतोय. रन्स मात्र सिंगल. दुसऱ्या बाजूला विनोद
बाबरू या नावाने जास्तीत जास्त प्रचलित आणि चांगला खेळाडू त्याच्या बॅट मधून आलाय चौकार. क्या बात आहे विनोद, खूप चांगल्या पद्धतीने. जेव्हा करणला चान्स मिळाला तेव्हा मात्र करणने गॅप शोधला, आता मात्र विनोदला चान्स मिळाला तेव्हा विनोदने देखील गॅप शोधलाय. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 चौकार 1 सिंगल अशा पद्धतीने 9 धावा आल्या आहेत. इथून जर पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ झालाय, 3 चेंडू बाकी आहेत. यावेळेस पुन्हा एकदा फटका खेळलाय परंतु इथून चान्स होता. फलंदाज ॲक्युरेट फेकी आली असती आणि जर थेट यष्टांवर आली असती तर मात्र नक्कीच इथे विकेट मिळाला असता. सिंगल रन्स मिळालाय. आतापर्यंत धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचेल 52 या आकड्यावर. फटका चांगला आहे, फटका चांगला आहे परंतु चेंडू जाईल बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद. करण या ठिकाणी आता मात्र बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. योग्य तो वापर टायमरचा नक्कीच करताना आपल्याला पाहायला मिळते टीम श्री सिद्धिविनायक. आतापर्यंत जर पाहिलं तर 5.5 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या झाले 52 धावा. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे आणि फलंदाजी मार्कवर अविनाश आलाय. पुन्हा एकदा फटका सजवलाय, रनआउटचा चान्स आणि गडी बाद. इथून मात्र आपण पाहतोय दोन्ही फलंदाज शेवटचे जर पाहिले तर रनआउटने बाद झाले. म्हणजे 3 चेंडू जे पाहिले ते 3 चेंडूमध्ये तब्बल 9 धावा आल्या होत्या परंतु त्यानंतर 3 चेंडू खूप कमबॅकिंग झाले. त्या 3 चेंडूवर जर पाहिलं तर फक्त 1 धाव आणि त्यानंतर 2 गडी बाद रनआउटच्या रूपाने आपल्या टीमसाठी मिळवून दिले, ते म्हणजेच रॉय यांनी. यानंतर पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल जिथे संघ आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला संघ असेल ट्रिपल आर डहाणू, त्यांच्या विपक्षात संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच YBCC अश्विनी पॅकर्स. दोन्ही संघाचे कर्णधार या लगेच या, कारण की आपल्याला इनिंग ब्रेक जो आहे इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतोय आणि मुख्य व्यासपीठावर आपण पाहतोय तुषारजी बसवत या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. मी तुषार मोरे यांना विनंती करतोय की त्यांचं स्वागत आपण या ठिकाणी करायचं आहे. तुषारचं स्वागत. तुषार खास जर पाहिलं तर आज आपल्याला पाहायला मिळते दोघांचंही नाव जर पाहिलं तर टेनिस जगतामध्ये खूप चांगलं आहे. तुषार मोरे आणि तुषार बसवत मुख्य व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतात. येस अनुज सर, आपण देखील आता टॉस साठी मैदानामध्ये प्रस्थान करा. सरेस मी विनंती करेन मान्यवरांना स्नेहकनजी या आपण आपल्या शुभाचं आपण टॉस करणार आहोत. चला आपण टॉस जरूर करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत आणि स्नेहांकजी वडजे यांच्या शुभाचे आपण जरूर टॉस करतोय. मी विनंती करेन या. चला स्नेहांकजी इथे उपस्थित होतात आणि त्यांच्या शुभाचे आपण जरूर टॉस करूया. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या आणि जरूर फिटनेस फ्रीक असं व्यक्तिमत्व, एक जिम ट्रेनर देखील आहेत स्वतः, तर त्यांच्या शुभाचे आपण जरूर टॉस करतो नेक्स्ट मॅचचा. चला दोन्ही टीम्स इथे उपस्थित व्हा लगेच. कॅप्टन चला या. करण ठाकूर इन ऍक्शन मध्ये नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. टॉस इथे जरूर केला जातोय. हेड्सचा कॉल आहे आणि टेल्स आलाय. विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. करण आमच्या समेत जुळले गेलेत आणि टॉस करताना जिंकलाय. प्रथमतः टॉस जिंकला, निर्णय काय? बॅटिंग करू. बॅटिंगचा निर्णय. क्या बात आहे. आज असे दिवसामध्ये प्रत्येक टीम जे टॉस जिंकलं प्रथमतः फिल्डिंग घेतली आहे. आता एक वेगळं डार्सी निर्णय तुम्ही घेतलाय ऑस्ट्रेलियन स्टाईलमध्ये बॅटिंग करण्याचं. काय मनामध्ये किती धावा बनतील या विकेट्सवरती? तुला देखील माहिती आहे कारण की भरपूर मेहनत तू स्वतः देखील केली या मेहनतीसाठी, या ग्राउंडसाठी खास करून. काय म्हणशील त्यासाठी? नक्की विकेट पण चांगले आहे आणि ग्राउंड पण खूप चांगलं आहे आणि बॉल पण ट्रॅव्हल होतोय. तर बॅटिंग करूया, चांगलं स्कोर उभं करण्याचा प्रयत्न करूया. आणि खास करून एक प्रश्न मी आवर्जून विचारेन की ही संकल्पना तर नक्कीच समीरदादा यांच्या माध्यमातून आली, परंतु काय मनामध्ये होतं की एवढी मोठी स्पर्धा ठेवायची आहे आणि आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ही स्पर्धा उद्या जरूर जो कोणी बघेल यात मात्र जरूर शंका नाहीये की भरपूर बहुचर्चित राहणार आहे. त्याबद्दल काय सांगशील? काय मनामध्ये होतं की ही स्पर्धा ठेवायची? कसं झालंय सर्व?
स्पर्धेचं मागचं एकच कारण होतं की करायचं तर खूप ग्रँड करायचं आहे आणि ते समीरदादाने करून दाखवलं आहे की एवढी मोठी टुर्नामेंट पालघर जिल्ह्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये तरी आतापर्यंत नाही झालं तर तेच करण्याचा प्रयत्न आमचा होता. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हे होते करण ठाकूर आणि टॉस जिंकलाय. यावेळेस बॅटिंगचा निर्णय घेतलाय. जास्त विचारणार नाही या स्पर्धेविषयी काय सांगशील? नाही, खूप छान आहे. थँक्यू सो मच. भरपूर साऱ्या शुभेच्छा. जाऊया ऑनगोईंग मॅचच्या दिशेने, कारण की वेळ देखील भरपूर होतोय आणि मॅचला होते सुरुवात. पुन्हा एकदा आपण वळतोय कॉम्बॉक्स येते. ओट यू. थँक्यू सो मच. थँक्यू सर. इथून आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर जर पाहिलं तर गोलंदाज जितेन आलाय. पहिला चेंडू खेळला. इथून आपण पाहतोय फलंदाज आलोक आणि दुसऱ्या बाजूला रॉय, हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. सुरुवात केले. यस, आपण पाहतोय टायमर ऑन या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी आमचं पंचांचं लक्ष व्यवस्थित आहे. रिव्ह्यू घेतलाय. DRS या ठिकाणी घेतला गेलाय. येस सर. DRS कसला असणार आहे? अच्छा, हिट विकेटसाठी आपण पाहू शकताय तिसरे पंच आहेत या ठिकाणी अक्षय राऊत. ते मात्र हिट विकेटसाठी नक्की पाय लागला होता का खेळताना ते मात्र पाहिलं जाईल. पाटील नेटवर्कचं काम आणि त्यांची टीम आता मात्र पूर्णपणे बिझी होताना आपल्याला पाहायला मिळतंय. जिथे नेट अँड क्लिअर आपल्याला पाहायला मिळेल. डिसिजन काय असेल आणि खास करून आपण पाहतोय आज तिसरे जे पंच ठेवलेले आहेत ना, ते त्याच कामासाठी, DRSच्या कामासाठी. कोणताही पंच इथे वर येणार नाही आहे. तिथून मात्र इशारा दिल्यानंतर आमचे पंच या ठिकाणी आपल्यापर्यंत त्यांचा निर्णय पोहोचवतील आणि निर्णय अगदी थोडाच वेळेत इथून जर पाहिलं तर अजूनही डिस्कस चालू आहे की नक्की काय झालंय, काय घडलंय. यस, इथे मात्र फलंदाज बाद आहे. पहा, चिराग तरे आपण पाहतोय, ज्यांनी स्वतःहून सांगितले की मला डाऊट आहे, हा फलंदाज बाद आहे. कारण की जिथे पाहिलं तर अगदी हिट विकेटचा प्रयत्न नक्कीच त्यांच्या मनामध्ये आला की हिट विकेट आहे आणि त्यासाठी त्यांनी तिसऱ्या पंचांना इथे मात्र थोडंसं विचारलं गेलं की बघा नीट काय घडलंय नक्की. आणि तिथे मात्र आपण पाहतोय चांगलं डिसिजन या ठिकाणी चिरागसाठी. मी खरोखरच कौतुक करीन चिराग तरे यांचं. मॅन फ्रॉम उमरोळी आपल्याला पाहायला मिळतंय. थोडंसं दुखापतीमध्ये आहेत ते, परंतु तरी देखील या टुर्नामेंटमध्ये त्यांना कॉल आला आणि त्यानंतर यस मी येईन, मी तयार आहे, ही मात्र त्यांचं डिसिजन आपल्याला पाहायला मिळाला. पहिला गडी बाद होतोय. इथून जर पाहिलं तर नवीन फलंदाज अभय मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळेल. अभयचा हा चेंडू यासाठी जर पाहिला तर खूप चांगल्या पद्धतीने जल्लोष केला होता जितेनने. हा देखील चेंडू पाहिला होता, जर कनेक्ट केला असता तर मात्र कुठेतरी विकेट देखील पाहायला मिळाला असता. त्याच पद्धतीने आपल्याला पाहायला मिळाला हा चेंडू सिंगलमध्ये जाताना. सिंगल रन्स आलाय. आता मात्र आपण पाहतोय स्ट्राईक रोटेट करेल. रॉय आलाय फलंदाजी मार्कवर. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे आणि पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर धावसंख्या झाली ती म्हणजेच 1 धावा. जिंकण्यासाठीचं लक्ष आपल्याला पाहायला मिळतोय तब्बल 53. हा एक मोठा लक्ष आहे. 53 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळतोय. इथून पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण करण होता त्या ठिकाणी. करण ऑलवेज रेडी असतो, कारण की ज्या पद्धतीने करणला पाहतोय ना, फिल्डिंगसाठी करण म्हणा, त्यानंतर रमाकांत म्हणा किंवा कुणाल म्हणा, हे ऑलवेज रेडी असतात. इथून पाहतोय यावेळेस कुणालकडे चेंडू होता, परंतु त्याच्या एक गॅपमध्ये चेंडूला खेळून काढला. इथे पकडणं खूप मुश्किल होतं आणि त्याचमुळे जर पाहिलं तर हा चेंडू चौकारावर जाईल. 4 धावा. चांगला फटका पाहायला मिळाला. अगदी ऑन साईड रिझनला स्क्वेअर लेगच्या दिशेने खूप चांगला फटका अभय आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा यावेळेस स्टेप आउट करून पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. जर पाहिलं तर चांगला फटका सजवण्याचा प्रयत्न होता. चेंडू जर पाहिलं तर थोडंसं ऑफस्टिकच्या बाहेर आणि व्हाईट लाईनच्या अगदी मधोमध चेंडू हाताळला गेला. या चेंडूवर कुठली रन्स मिळणार नाही. डॉट चेंडू आलाय. जितेन पुन्हा एकदा आपण पाहतोय यावेळेस कुणाल आपल्याला पाहायला मिळतोय. वाह, काय दमदार क्षेत्ररक्षण. आणि इथून जर पाहिलं तर 2 धावा नक्कीच पूर्ण करताना पाहायला मिळाला. 2 धावा कंप्लीट झाल्यात. यस, पंचांचा डिसिजन असेल काय नेमकं घडलंय. 1च धाव असेल. यस, 1च धाव. की डायरेक्टली थ्रो केली होती कदाचित फिल्डरने आणि ती चेंडू जर पाहिला तर डिक्लेअर झोनमध्ये गेला आणि त्यामुळे आपल्या नियमानुसार फक्त 1च धाव या ठिकाणी घेतली जाईल. चांगली फिल्डिंग, चांगली फिल्डिंग. तिथे मात्र जर पाहिलं तर 2 क्षेत्ररक्षक होते. अल्पेश होता, तदनंतर कुणाल होता, परंतु अल्पेशचं
इथून फेल गेलं होतं क्षेत्ररक्षण, परंतु कुणाल आला आणि कुणालने वा दर्जा दाखवलाय. इथून आपण पाहतोय धावसंख्या जर पाहिली तर नक्कीच 3 धावा या ठिकाणी रोखल्या गेल्यात. आतापर्यंत स्कोर कार्ड जर पाहिलं तर षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या 7 या आकड्यावर जाऊन पोहोचते. इथून षटक क्रमांक दुसरं गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जर पाहिलं तर आता मात्र अल्पेशला आणलंय. होणार खेळाडू आहे नक्कीच. आपण पाहतोय अल्पेशची मेहनत मैदानाच्या आतमध्ये जास्तीत जास्त आपल्याला पाहायला मिळते आणि का नाही आपल्या टीमकडून जर पाहिलं तर महत्त्वाचा खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाते तोच अल्पेश मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या बाजूला अभय देखील तेच आहे. कामगिरी खूप चांगली आहे अभयची. या वेळेस थोडीशी लालच दिली, फुलटो चेंडू दिला, परंतु या चेंडूला खेळताना कुठेतरी नियंत्रण हा राहिला नाही आणि त्यामुळे चेंडू जर पाहिला तर बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद होताना मिस्टर अभय बॅक टू द डगआउट. दुसरा गडी बाद होतोय. श्री सिद्धिविनायक टीम आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र 2 गडी बाद. धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचतंय तब्बल 7 या आकड्यावर. पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा आल्या होत्या. या षटकाची सुरुवात जर पाहिली तर काय कमालीची केलंय. पहिल्या चेंडूवर विकेट घेतलाय तो देखील कोणाचा तर अभय सारख्या एक चांगल्या फलंदाजाचा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र रोहित जितेंद्रला आणलंय. आई देखील आपण पाहतोय यावेळेस अगदी समजुतीने चेंडूला खेळून काढलाय. सिंगल रन्स नक्कीच पाहायला मिळते. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल अल्पेश. याही वेळेस आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरा आणि दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू असेल. फटका खेळायचा प्रयत्न होता परंतु तिथे रमाकांत चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. चेंडू जर पाहिलं तर क्विकली फेकी केला. चेंडूवर जर पाहिलं तर रन्स मात्र इथे मिळतील. मिळणार नाही. डॉट चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा रमाकांतकडे हा चेंडू आहे परंतु यावेळेस रन मिळेल. थोडीसं जर पाहिलं तर चेंडू स्टॉप झाला. मैदानामध्ये टू बाउन्स रमाकांतच्या हातामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि चांगलं क्षेत्ररक्षण झालं. 9/2 आतापर्यंत धावसंख्या ही लागली जाते. चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. क्वालिफाय मॅच आहे. जो जिंकेल तो टॉप 8 मध्ये आपल्याला पाहायला मिळते. टॉप 8 मध्ये जाणाऱ्या संघांना नक्कीच इथे सांगू इच्छितो की त्यानंतर बिग बॅश टाईप तुमची मॅच असणार आहे. म्हणजे मॅचला मजा येईल खऱ्या अर्थाने. 2 दिवस हा आपण पाहतोय बॉक्स क्रिकेट का महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने टॉप 8 मध्ये जाण्यासाठी लढत असेल आणि त्यानंतर ते 2 दिवस असतील ते 8ही संघांसाठी खास स्पेशल दिलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जर पाहिली तर षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले आहेत आणि 2 षटकानंतर 5.50च्या सरासरीने 11 धावा स्कोर कार्डवरती लागल्या आहेत. जिथे 10 धावा झाल्यात 11 धावा झाल्यात आणि 11 धावामध्ये जर पाहिलं तर 2 विकेट्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर आपण पाहतायत सुशांत वजे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. या टुर्नामेंटसाठी जर पाहिलं तर त्यांनी देखील आपलं योगदान या ठिकाणी देत असताना ज्या पद्धतीने पाहिलं तर उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण यासाठी तिघांनाही कूलर्स या ठिकाणी अवेलेबल करून दिले, स्पॉन्सर्स केले. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सुशांत वेलकम आहे आपलं. या वेळेस आपण पाहतोय फटका सुरेख चेंडू चाललाय सीमारेषे पार. सुशांत वजेचं स्वागत या ठिकाणी जर पाहिलं तर चौकाराने केलंय. मी म्हणेन बॅटर रॉय यांनी खूप चांगला फटका रॉयच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर जितेंद्र सारखा एक महत्वाचा गोलंदाज, मुख्य गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे त्याच्या विरोधात हा फटका सजवताना इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा फटका चांगला आहे परंतु वा चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि क्षेत्ररक्षक जर पाहिलं तर प्रकाश होता चांगलं क्षेत्ररक्षण करताना. इथून जर पाहिलं तर धावा मात्र नक्कीच रोखली जाईल.
धावसंख्या जर पाहिली तर 1 ने वाढेल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय ती म्हणजे 16 धावा. या वेळेस बॅटची एज पुन्हा एकदा प्रकाश पुढे फ्रेम मध्ये आले होते, परंतु चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाही. चांगली टीम बॅलन्सिंग आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीने आपण पाहतोय करण, प्रकाश, त्यानंतर आपण पाहतोय रमाकांत, विनोद, हे चांगले खेळाडू आहेत जे ऑफसाईड रिजन मध्ये आपण पाहतोय 4 क्षेत्ररक्षक सजवले गेले आहेत. पुन्हा एकदा जितेन यावेळेस काय स्वीप शॉट करण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसलाय. चेंडू चाललाय बॉक्स विकेटच्या रूपाने, गडी बाद. इथून जर पाहिलं तर धावसंख्या बनवायची आहे 53 धावा आणि त्यासाठी प्रयत्न तर करावेच लागतील आणि प्रयत्नानं यश येईल असं नाही आहे. यावेळेस नक्कीच फटका फसला गेला. चेंडू जर पाहिला तर बॉक्स विकेटच्या रूपाने इथे आणखीन एक गडी बाद होईल. गडी जर पाहिलं तर आतापर्यंत विकेट 3 बाद झाले आहेत आणि धावसंख्याच थांबली जाईल ती म्हणजेच 17 या आकड्यावर. येस, स्प्रे आहे का? फर्स्ट एड बॉक्स आहे का बघा जरा. असं आहे, स्प्रे आहे का बघा त्याच्यात. आणि आपण पाहू शकता ती आमची पूर्ण टीम ज्या पद्धतीने आज कार्य करते. सुंदर कार्य पाटील नेटवर्कच्या माध्यमातून मुख्य ऑपरेटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. हिमांशू अगदी आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने काम करताना. थँक्यू अतुल, तुझं देखील धन्यवाद मानेन. कारण की कॅमेरामॅन आहेत, ते कॅमेरामॅन प्रत्येकाला टिपत असतात, परंतु त्यांना कदाचित आणि कधीतरी टिपलं जात आहे. जिथे आपण पाहतोय जितेन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस आपण पाहतोय चेंडू सरळ प्रकाशच्या हातामध्ये जाऊन थांबेल. आणखीन एक विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळेल. विकेट क्रमांक जर पाहिला तर इथून आपण पाहतोय 4था गडी बाद होतोय, तो म्हणजेच श्री सिद्धिविनायक या टीमचा. चांगला कॅच पाहायला मिळाला. पटका मारण्याचा प्रयत्न केला होता. इथून जर पाहिलं तर चौकार मारावी लागणार आहे. कुठेतरी टीमची जी धावसंख्या आहे ती वाढवायची आहे आणि मोठं टार्गेट आहे 53 धावांचं आणि त्यापर्यंत पोहोचण्यासाठी आता मात्र प्रयत्न तर करावेच लागतील. आणि इथून जर पाहिलं तर तिसरं षटक, तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 2 गडी नक्कीच बाद केले आहेत, ते म्हणजेच जितेन यांनी. पुढचा चेंडू, हो चांगला चेंडू आहे, खोलात टाकला चेंडू. त्यानंतर आपण पाहतोय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये थोडीशी दुखापत आहे जर पाहिलं तर जितेनला, परंतु त्या दुखापतीमधून देखील खूप चांगलं कार्य करताना इथून जर पाहिलं तर ओव्हरची होते समाप्ती. षटक क्रमांक 3 कंप्लीट झाला आणि 3 षटकानंतर धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोचते ती म्हणजेच 18 धावा. बंद केलेलं मी, चालू ठेवतो. चला, जर काही दुखापत असेल तर दुसऱ्या खेळाडूला तुम्ही रिप्लेस करा प्लीज. कदाचित अगदी हातामध्ये आपण पाहतोय थोडीशी दुखापत होताना, कारण की शेवटचा चेंडू टाकण्या अगोदर देखील त्याच्या हातामध्ये थोडीशी दुखापत होती आणि स्प्रेची मागणी देखील त्यांनी केली होती. इथून आपण पाहतोय थोडंसं बाहेर जाईल. एक महत्वाचा खेळाडू आहे, कारण की त्याच्याकडे खूप चांगली क्षमता आहे, चांगला क्षेत्ररक्षक आहे, चांगली गोलंदाजी नक्कीच तो करतो, परंतु यावेळेस त्याला कर्णधाराला आपण पाहतोय थोडंसं बाहेर जाताना. नवीन फलंदाज, चला थोडीशी घाई करा प्लीज, मैदानाच्या आतमध्ये या तुम्ही. नवीन खेळाडू विनंती करेन या लगेच.
तर नक्कीच आपण पाहतोय जितेनच्या जागेवर आता मात्र अक्षय थोडासा रिप्लेस होताना गरज आहे की इथून आपण पाहतोय थोडासा अनफिट झाला आणि त्याचमुळे जितेनला बाहेर जावं लागलं. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवा कारण की तुमचा टायमर ऑन आहे, लक्षात असू द्या. पाच षटकांसाठी अजूनही जर पाहिलं तर जे 2 षटक अजून हाताळायचे आहेत, 3च षटक आतापर्यंत झाले आहेत आणि वेळ तुमच्याकडे 11 मिनिटाचा आहे. 11 मिनिटामध्ये तुम्हाला लगेच हे षटक हाताळायचे आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विनोद बाबरू आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पहिला चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय परंतु तिथे आपण पाहतोय खूप चांगलं क्षेत्ररक्षण रमाकांत चेंडूला स्टॉप करतोय. रन्स मात्र इथून जर पाहिलं मिळणार नाहीये. डॉट चेंडू आलाय. आता मात्र डॉटची संख्या वाढली. चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे ते म्हणजेच 17 आणि 17 चेंडूमध्ये अजूनही जर पाहिलं तर जिंकण्यासाठी धाबा बनवायचे आहेत. एकंदरीत 35 ची आवश्यकता आहे. 16 चेंडू 35 धाबा. विनोद आलाय. विनोद एक महत्वाचा गोलंदाज, अगदी एक अनुभवी गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे. खूप जाणता आणि जुना खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस डायरेक्ट हिट केलाय आणि पंचांनी बोट देखील आकाशाकडे गेलाय म्हणजेच OUT आउट. फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढे गेले होते आणि तदनंतर आपण पाहतोय विकेट किपरचं चांगलं काम आपल्याला पाहायला मिळतंय. तीन चेंडू आतापर्यंत नक्कीच हाताळलेत गोलंदाज विनोद यांनी आणि 3 चेंडूमध्ये आतापर्यंत एकही रन न देता विकेट मिळवलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सूरजला आणलंय. एका बाजूला सूरज आहे, दुसऱ्या बाजूला रोहित. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. फटका टॅपचा खेळण्याचा प्रयत्न होता परंतु टॅप आतापर्यंत जर पाहिलं तर या पूर्ण आत्ताच्या इनिंगमध्ये किंवा उर्वरित मॅचमध्ये जर पाहिलं तर टॅप फटका सक्सेस झालेला नाही आहे. चांगला विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं मैदान आणि अगदी 1 महिना अगोदर या मैदानावर आलो असतं तर नक्कीच आपण पाहायला देखील मिळालं असतं की मैदान कशा पद्धतीचा होता. परंतु आत्ता मात्र खूप मेहनत केली. जो मैदान बनवला गेला अगदी आपल्याला पाहायला मिळतं. खूप चांगले वर्क. वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 20 या आकड्यावर. 53 धावांचं लक्ष आहे. 20 धावा झाल्या आहेत. अजूनही जर पाहिलं तर 33 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस विनोदच्या हातून चेंडू नक्कीच सुटलाय परंतु पुन्हा एकदा चांगलं काम त्या ठिकाणी करताना आणखीन एक गडी बाद होतोय. विकेट डाऊन होतोय. आतापर्यंत विकेटचा जर विचार केला तर 6 गडी बाद झाले आहेत 20 या आकड्यावर. इथून आपण पाहतोय सूरज कुठेतरी रन्स प्रयत्न केला होता. सिंगल रन्स बनवायचा होता परंतु त्याला देखील रनआउटच्या रूपाने माघारी परतावं लागेल. वडकुंट टीम आता मात्र आपण पाहतोय थोडंसं आघाडी येताना ज्या पद्धतीने मात केले त्यांनी आतापर्यंत श्री सिद्धिविनायक या टीमवर. गोलंदाजी मार्कवर जर पाहिलं तर गोलंदाज अल्पेश माची आपल्याला पाहायला मिळतोय ज्यांनी षटक हाताळलं होतं ते म्हणजेच दुसरं. आणि दुसऱ्या षटकामध्ये जर पाहिलं तर फक्त 4 धावा दिल्या होत्या. तोच गोलंदाज. यावेळेस त्याच्या विरोधात फटका तर चांगला होता परंतु चेंडूला रोखलंय. खूप चांगला प्रयत्न आणि चेंडूला आतमध्ये ठेवण्याचं काम या ठिकाणी केलंय. रन्स मिळणार नाही. पुन्हा एकदा आता मात्र हा चेंडू वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धाव मोजली जाईल. धावसंख्या आणखीन 1 ने वाढेल. स्कोर कार्ड जर पाहिलं तर जाऊन पोहोचतोय 21 या आकड्यावर. हा देखील फटका बसलाय. चेंडू इथून जर पाहिलं तर आता मात्र खूप जास्त प्रयत्न करावे लागेल. येणारे प्रत्येक चेंडूला तुम्हाला सीमारेषे पार पाठवाच लागतील. प्रयत्न आहेत परंतु प्रयत्नांना यश येत नाही आहे. चांगली गोलंदाजी होते आतापर्यंत. अल्पेशच्या चेंडूचा जर विचार केला तर 3 चेंडू डॉट. एक खराब चेंडू नक्कीच हाताळला त्यांनी परंतु 3 चेंडू डॉट टाकले आहेत. आणखीन एक डॉट येईल.
4 चेंडू डॉट टाकलेत. खूप चांगली गोलंदाजी. जिंकण्यासाठीचं लक्ष खूप मोठं आहे, परंतु आता मात्र आपण पाहतोय थोडीशी मानसिकता खर्च होताना इथून आणखीन एक विकेट येतोय अल्पेशच्या नावावर आणि धावसंख्या पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. गडी बाद झाले ते म्हणजे 7. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये असेल. एकवीस धावा आतापर्यंत आपण पाहतोय आणि सतीश आलाय नवीन फलंदाज, डावखरे आताचा फलंदाज. यावेळेस सतीश चेंडूला फक्त खेळून काढतोय. त्याला माहिती आहे आता जिंकणं हे आपल्याकडे नाही आहे, परंतु आता मात्र आपल्याला विकेट वाचवावा लागेल. कारण की विचार केला विकेट गेला तर पहिली टीम आपल्याला माहिती पडेल जी ऑल आउटने या स्पर्धेमध्ये त्यांचं नाव नोंदवलं जाईल. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. यावेळेस बॅटची कडा आणि फलंदाज बाद, ऑल आउट होते. या टुर्नामेंट मधली पहिली टीम आपल्याला पाहायला मिळते. श्री सिद्धिविनायक टीम आपल्याला पाहायला मिळते ऑल आउट होताना. आणि अभिनंदन टीम क्वालिफाय झाली, टॉप 8 मध्ये पोहोचली गेली. ती म्हणजेच वडकुंड महालक्ष्मी ही टीम आपल्याला पाहायला मिळते जी क्वालिफाय होताना. अभिनंदन. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच लगेच आपण देणार आहोत. किती चले या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देतोय नो डाऊट. पुन्हा एकदा अल्पेश माची ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या अल्पेश ज्याने 2 ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 5 रन देऊन 2 विकेट आणि तदनंतर आपण पाहतोय फलंदाजी करताना 16 चेंडूमध्ये 25 धावांची जबरदस्त खेळी, जबरदस्त इनिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि तोच ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.